आणि आणि शेणे गावात मी असून लहानपणापासून मोठा झालो तर फर्स्ट टाइम येत आले होय तर पहिल्यांदा आलो मी इथं. काय काय ते काय आहे ते बाबा राखे मार टाकून मोबाईल पडेल का चांगलं पाणी सोडलं एकच वाजता दिसला एवढा जाळी झालं बाई एकच आहे. बोला दुसरा गावला 2 आहेत 2-3 गावला. तर काल 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पावती टाकण्याचा प्रयत्न करत होतो मी पेडगावच्या मैदानात. जेवढं आपल्याला नंबर दिले ते आपल्याला म्हणजे जेवढं बॅनरवर नंबर आहे ऑनलाईन नोंदीसाठी त्या सगळ्यांनी फोन लावलं. मग काही म्हणजे रिस्पॉन्सच येत नव्हता एवढा. म्हणजे काय काय फोन उचलत नव्हते ते काय कायचं मोबाईल स्विच ऑफ होते काय कायचं डायरेक्ट फोन कट करत होते. मग आयला टेन्शन म्हणजे आता काय करायचं गाडी तर आपल्याला भारत आणि ब्रह्मा पळवायचे तर काय करायचं. म्हणजे नशिबाने एका दादाने फोन उचलला ते पण कोणी उचलला आदत बैल ज्यांची नोंद आहे म्हणजे ते नंबर वेगळा आहे ते नोंदीसाठी त्यात फोन लावला तर त्यांनी उचलला. मग त्यात सांगितलं असा विषय आहे तर ते म्हणजे ते असं करा सकाळी फोन करा त्यासनी म्हणजे नोंदी तर चालू आहे तर म्हणजे 10 नोंदी चालू करा सकाळी. सकाळी तर 7ला आलो शेड 7ला आल्यापासून फोन लावत होतो मला वाटतं 9 वाजेपर्यंत. ती पण तेच तसेच बॉम्ब झाले निम्याचं मोबाईल स्विच ऑफ निम्याचं व्यस्तच आणि काय काय डायरेक्ट कट करायचं आयुष्यभर म्हणलं आता अवघड झालेलं आहे. मग परत काय करायचं परत प्रयत्न करत राहिलो. एका दादाने उचललाच फोन उचलल्यावर म्हणलं असं असं घरचा साज पळवायचा आहे मग त्याला कसं काय प्रोसेस आहे तर ते म्हणजे काय ना नुसतं फोटो पाठवा आणि कुठल्या नावानं पळवणार आहे ते पाठवून पैसे रिसिट पाठवा आणि चालतंय म्हटलं. मग लगेच मी फोटो बिटो पाठवलं आणि म्हणलं आता पैसे पाठवायला मला वाटतं की अर्धा पाऊण तास गेला पैसे काय जाणार परत पैसे गेलं मग त्यासनी रिसिट वगैरे पाठवले. आता मग आता त्याने महत्वाचं म्हणजे त्याने अजून बघितलेलं नाही पैसे आले परत नाव वगैरे काय बघ. आता जेव्हा पावती येईल तेव्हा आपलं डन होईल. आपण तर आपली प्रोसेस पूर्ण केल्या पैसे वगैरे पाठवले ते पावती तर काय अजून आलेलं नाही आपल्याला बघा. मग ते दादा म्हणलेले पैसे वगैरे पाठवतो मी होऊन जाईल असं बोललेलं बघा. आता काय विषय होते. आणि एक दुसरं महत्त्वाचं राहिलं सांगायचं आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि त्या पेडगावच्या पावतीच्या नादाला माझ्या ध्यानात नाही. मी आपला इथं बसले रायबाला आपला भाजीला भारतला चालवत परत मी 2-3 आपलं व्हॉट्सअपला म्हणलं जरा चेक करावं. व्हॉट्सअपवर चेक केलं हॅपी ॲनिव्हर्सरी बघितलं म्हणजे मित्रांनी परत पाहून आमच्या राजीने वगैरे पाठवलेलं. मग माहीत झालं की आज लग्नाचा वाढदिवस आहे. आता घरी गेल्यानंतर बघा श्रीषाची मम्मीची रिॲक्शन काय आहे गेल्यानंतर कळेल. कारण की कसं काय मागल्या वेळेस पण वाढदिवस जरा ध्यानात नव्हता त्यावेळेस पण लग्नाचा वाढदिवस ध्यानात नाही. आधी एकच बैलगाडा शर्यत असा विषय आहे काय रे. ओके आणि आपले पुण्याचे जिथं बाजी आपण सांभाळायला दिलेला ते सिद्धार्थ दादा त्यांचा फोन आलेला पावती वगैरे टाकल्या का नाही गाडी नोंदवल्या का नाही तर म्हटलं असंच झालं गाडी वगैरे नोंदवल्या फक्त विषय काय झाला पावती आलेला नाही. मग त्यांनी तिकडे कुणाला फोन लावलेला काय हां मग त्या सिद्धार्थ दादाने आपल्याकडे रिसिट घेतली म्हणजे ते पैसे पाठवलेले जे आणि तिकडं कुठं कॉन्टॅक्ट केला त्यांनी. मग त्यासनी विचारलं मग ती म्हणजे पावत्या लिहायला चालल्या त्या 2:30 वाजेपर्यंत पावती येईल 2:30-3 वाजेपर्यंत म्हणजे टेन्शन नाही काय. मग गाडी पळल भारत आणि ब्रह्मास्त्रम चला काय घरचा साज काय होईल होईल हा नाही आपला. कारण की बायाच्या एवढा लेट का झाला पायऱ्यामुळे ना आपली फॅमिली काय म्हणलं माहिती आहे का की तुम्ही एवढ्या उशिरानं पावती टाकली केलं ती काय झालं आपण पैर येत होतं चांगलं हे असाच विषय होत होता की पहिल्यांदा होय ते विषय काय होता आपण पैर मागाय शक्यतो करून गेलेलं नव्हतं बरोबर आहे का. पैर आपल्यालाच येत होतं आपण काय म्हणायचं आयला थांब्या जरा ताब्या म्हणजे ज्याला होई म्हणत ते 1-1.5-2 तासानं फोन आलाच दादा असं पैरा झाला बरोबर ओके डन. मग त्या ह्याच्यातच बाहेर शिकतं माझा विषय झाला म्हणलं ही गाडी आपली घरचा साज पळूया आणि ही शेट पुढल्या सीझनला 100% आता नाही ही पुढल्या हिंदी केसरी कुठलं मैदान असतील आता ही पेडगाव झालं पुसेगावमध्ये भाजी 100% दिसेल तुम्हाला काय विषय नाही. कारण की आज चाललाय तरी आज काय खेळ पडलेला नाही काय नाही
एक नंबर चाललाय आज. आणि बाजीचा न्याचा एकदा फेरा काढू मैदान करू नाही ह्याचा फेरा काढू आणि बाजीवर मैदान करू. बाजीला डायरेक्ट मैदानाचं काढू नाही तर फेरा तर दिला पाहिजे काय तर केलं पाहिजे. कोणत्या भाऊ आयला ते डबा आमच्याला डबा देतो. डबा आणला पाहिजे तिथनं भरून 2 डबे घ्यायला लागणार. ते काशीवाला 2 डबे घेणार तर विषय आहे. आणि भैया शेठ मागल्या वेळेस रेषाच्या मम्मीचा वाढदिवस होता तेव्हा पण झालेलं गंमत माहिती आहे तेव्हा पण विसरलेलो. आणि आता लग्नाचा वाढदिवस आहे ते पण ध्यानात आलं माझ्या 2-3 दिवसापूर्वी म्हणलेला आपली अॅनिव्हर्सरी आली तुम्ही बेळगाव पावतीच्या नाता ध्यानात नाही तसं ध्यानात राहतं आपले सगळं. आता घरात जाऊन रिॲक्शन बघायचे श्रीषाच्या मम्मीची. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिला तुम्ही मानणार आहे. तुम्हाला का शुभेच्छा दिल्या नाही सकाळपासून बघा. आणि आजला का चॅनलचा मुहूर्त करायचा होता अॅनिव्हर्सरी द्यायचो तर तो चॅनल उघडायला 1-1.5 दिवस जात ते सगळं सेटिंग लावायला. नाव दादू सुचलेलं नाही काय टाकायचं ती काय 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 फॅमिली काय म्हणत्या की तुम्ही आता घरातलं दाखवणार सगळं घरातलं इकडचं देवाचं वगैरे लाईफस्टाईल. म्हणजे आता म्हणले तर रायबाचा भाजीचा म्हणजे काय एवढा संबंध येणार नाही मग त्यांचं नाव कसं म्हणजे असं पण विषय येतोय तर आपण त्यात रायबा भाजी वगैरे सगळी दाखवायची जाते. ह्या पण व्हिडिओ दाखवायचे आणि त्या पण व्हिडिओ दाखवायचे. त्या व्हिडिओत फक्त मैदानातलं इकडचं तिकडचं आपण कुठं कसा व्यायाम करतो हे दाखवायचं आहे. आणि त्या चॅनलमध्ये दाखवायचं की आपण मैदानात गेल्यावर कसं असते शेड्यूल वातावरण परत मैदानात जायची तयारी कशी असते ही असं. तर बघा आता घरात गेल्यावर नंतर चला तर आलोय काय करते ते बघूया. ऐ काय झालं अंधारात बसाय ऐ हा श्रीषाची मम्मी रायबाजी आई काय झालं अंधारात बसाय हाय आता भाई उजेड करा आणि नवीन मोबाईल घेऊन होय घेतलाय की ब्लॉक कराय पण अजून चॅनलच उघडलेलं नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण तुम्ही तुमच्या लक्षात राहत नाही आता काहीच. होय होय बायको राहत नाही अॅनिव्हर्सरी राहत नाही बायकोचा बर्थडे पण राहत नाही. बर्थडे देणार होता ग तेव्हा मुद्दाम केलेलं मी नाटक केलेलं नाटक. बरं काय झालं माझी अॅनिव्हर्सरी होती ध्यानात खरंच होती तर फक्त गडबडीत काय झालं परत ध्यानात आली ग म्हणजे सगळी कामं झाली. काय संपला गेला दिवस 1 वाजले ते 1 वाजले संपली अॅनिव्हर्सरी. तर पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला पण मला पण. तुम्हाला आणि हा आयफोन 16 हा प्लस ना हा कारण कमेंट पण आलेल्या काय की मोबाईल कोणता आहे म्हणजे आयफोन कोणता आहे. हा 16 प्लस आहे हा घेतला या व्हिडिओसाठी खास असा व्हिडिओ करण्यासाठी. बघा आता कसा व्हिडिओ होते वगैरे. अजून चॅनल उघडायचं आहे नाव काय आता आम्हाला जे वाटतं तेच ठेवतो आम्ही कारण आम्ही पण सर्च केलं तर विषय काळजाचा रायबा तर त्या नावाने भरपूर चॅनेल आहेत म्हणजे विषय काळजाचा फक्त आपण पुढे रायबा टाकलं तर म्हणजे दादांचा फोन आला ज्यावेळेस आपण म्हणजे पोल टाकलेला युट्यूबचा तर ते बोललेत की असं असं दादा आहे तर मग आम्ही ते पण कॅन्सल केलं. तेजस्वी निकम ब्लॉग्स करावं तर तेजस्वी नावानं पण भरपूर चॅनेल आहेत. आणि युट्यूब चॅनलचं कसं असतं एका नावाची चॅनल शक्यतो करून चालत नाहीत. बघा आता काही नाव सुचतंय काय कळलं बाळू मामा काही हिंट देणार झाले. होय आणि हे बघू शकताय किती कवळा होतो मी. कवळाच होतो काय करतेस किती लहान होतो मी म्हणायचं लहान किती लहान होतो. लग्न असं वाटायचं की अजून कॉलेजला मी लग्न केले कॉलेजलाच होतो की मग. होयच की मग दोघांचं पण कॉलेज झालं. आणि बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की आपलं लव्ह मॅरेज आहे तर तसं काही नाही. अरेंज मॅरेज कुणाला स्टोरी ऐकायची असेल तर आपल्या दुसऱ्या चॅनलवर नक्की आणि आमच्या लग्नाचा अल्बम पण आम्ही त्या चॅनलवर शेअर करू. आमच्या लग्नाची स्टोरी लय म्हणजे हटके स्टोरी जर ऐकायची असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. इतके हटके की बसच म्हणजे आणि हा लग्नाच्या वेळेस मुलीचे विचार सुद्धा लय हटके तेच ऐकायला भारी. हा बरोबर आहे सगळा विषय पहिल्यापासून लग्न होईपर्यंत हा सगळं आम्ही सांगतो ह्या म्हणजे आपल्या दुसऱ्या चॅनलवरती
आता तुम्हाला इंटरेस्टिंग काय काय सांगत जाऊ आणि सगळ्या म्हणजे ह्या गोष्टी आहे ना. हो आणि या चॅनलवरती मागवलो या चॅनलवरती व्हिडिओ सोडा म्हणलं. हा चॅनल पण आपल्या फॅमिलीचाच असणार आहे, फक्त त्यात त्यांची ताई असणार आहे कारण ताईची आवड आहे. आणि मला ते नव हा व्हिडिओ हिस्ट्री आपल्या लग्नाची. हा तरी पण नाही आपण इकडेच सांगायची आणि जर जास्तच फोर्स झाला तर मग थोडीफार सांगू ह्या चॅनलमध्ये आपला चालू कवा करायचा त्या ह्याच्यावर चालतं. चल आणि हे कव्हर हा हे आपल्याला ते बाजीला बघायला पुण्याचे दादा त्यांनी दिलेलं हे आम्ही वापरले. चालतं चालतं बस चला चालू आहे. तर आज नंबर आहे बाजी आणि भारत यांचा. बाजीला टाप टाकतो भारतला टाप टाकले बाजीला राहिले टाकायचे. भारतला सर पुढे पुढे हाय की पांडा घेऊन इच्छा की भाज्याला. हा वाईट तसं होईल मी ना बाबा जाऊ द्या सोडा गरम वाटतो बरं का. गरम म्हणजे अग्रेसिव्ह वाटतो. सर सर बार सर नंबर बाहुड्या नंबर बाहुड्या कांदे तर काय राहिले 2 वेळा बघायला लाच मारायला. स्लो मध्ये असं रे बाहुड्या चालू तुझा हात दुखतो का. काय चालायचं मला नाही पळायचं आहे बेळगावात. पहिल्यांदा गाडी पळणार असते कुठे टाकले घरची बाहेर वडलं का नाही बाहेर तरी आहे पुढे काय झालं काय करूया घरी का भाज्या जर सगळं पळत असता या दोघांची नौका पाळणार की बाई ह्या कुठल्या सीझनला. विषय काय झालाय आपल्या फॅमिली मेंबरची काय काय नवीन आहे का नाही त्याच वाटतं. भाजी म्हणजे वैल आहे भाजीचं भाजीला पळवला पाहिजे तसा काही विषय नाही. भाजी आपला दिसाय मोठा आहे तर भाजीचं लय वय नाही. भाजीला करणार की खरं एवढा सीझन जाऊ देत म्हटलं आम्ही. पावसाळा पण चालू आहे त्याला एक आता आमच्या आसपास मैदान पडले 100% काढणार मैदानात काही विषय नाही. आणि आता भाजीला झोपला बघा लागल तू जंगाला एसने नाही ना हळू काय लागते दम देऊ पुन्हा. हा हा आवाज ब्रेकला का शिवसुरा लागतोय काय भारत भारत म्हणजे भाज्याला एखादी होते गोंड्या पाहिजे चला. तर आज भारत आणि बाजी यांचा व्यायाम आहे. नाकांत त्रास होते बरं का भारत. डॉक्टरला बोलून आपले स्प्रे वगैरे देऊया. आत पुढं पळतोय काय भारत आत पुढूनच पळतोय चालतोय. तरी आज किती 10, 12, 15 किलोमीटर भारत परत 10 किलोमीटर होईल. हो हो भाज्या पळाय बघ तुला काय भाज्या कोंडा पावाला बसू काय त्याला चला
भैया विषय विषय काय होणार सांगतो तुला मी. विषय असा होणार आहे की त्या रस्त्याला गाडी लागली का ना त्यातनं वाटणार फाटी जाईल या त्यामुळे थांबूया. ते दिसते फाटी गत रस्ता ते कोणा भाऊ कॉर्नरला थांबा कॉर्नरला गाडी घ्या आणि तिथं कॉर्नरला थांबा ना गाडी सोडायला लागेल तिथं फाटी वाटतील ते असेल. हळू हळू हो 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 वाटते थांबा थांबा हो 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 तिकडे कुठे राय मला परत थोड्या वेळ येस चालू भैया याला पण इसली बैल सोडा का नाही असं वाटलेल्या या फाटी येते दिसते फाटी घेते. तर टू व्हीलर घेतली आपण संकट कारण की भारत आणि भाज्या चालवायला चालू आहेत बघू शकताय भाज्या कसं चालतं आणि टू व्हीलर घेतल्या म्हणजे काय सांगता येत नाही यांचं केव्हा गाडी पळेल भाज्याने एवढं ओढून धरले तरी थांबणं झाली ती म्हणून एक टू व्हीलर घ्यावं संकट. तर ही बघा इथंपर्यंत आली भारतनं काय तोंडात वर केलं. भारतला ओढून धरला आहे भारत थांबणं. कुठं तर भारतला लय ओढून धरायला लागते भारत थांबणं झालाय. बाजूला म्हटलं मैदानात काढायचं त्याच्या आधी जरा चालू व्यायाम देऊन मग मैदानात काढे. लय दिवसातनं भाजी दिसला आपल्या फॅमिलीला आजच्याकडे झोपल्याला लवकरच मैदानात दिसेल. तर तिथं म्हणलं भारतला ही आपलं भाजीला लवकरच काढणार मैदानात तिथं आसपास मैदान पडले की 100% काढणार त्याच्या आधी म्हणलं जरा व्यायाम वगैरे घ्यावा साहेबांचा चालते भाजी. तर इकडं आलो आहे आपण आता काळामडीत आलो बरोबर आणि ठरलं आहे असं की अशी गाडी मागं वळली की गाडी पळणार म्हणून इकडं जाणार आता भाटोड्या मार्गे ह्या रोडनं. चला वळवून घेतो आता. हा साई तसाच लवकर मैदानात दिसेल भाजी भारत. तर आज आपल्या फॅमिलीला जरा नवीन रस्ता दिसेल कारण की आम्ही काळामध्ये लेडा मारून बघतायत ना आता शेंड्याला निघालोय. हे बघा कसा पळतोय जोड. तर मी गाडी पुढं घेऊन येतोय नाही बघा कसं दिसते जोड. झालाय फारस गाडी गेल्या शेड त्यासनं वाटलं शेड झालंय आपलं शेड आलं असं वाटलं त्यासने गाडी एक शेड आहे ह्या शेडच गाडी गेली काही भाजी नुसता भाजीच आहे भाजी घेऊन गेलाय भाजी.
तर आता जवळ आलो म्हणजे अजून मला वाटतं 2-4 किलोमीटर असेल. तर मी तिथून पुढं थांबलो. बैल यायला लागलीत. वातावरण बघा कसं आहे. दमले बिचारे. भाज्या कसा चालतोय. भाज्याला स्पीड कमी लावायला लागला. भया मारायला लागला. क्या हुआ. हो मी आता बाटोडे मार्गे आलोय. मधनं गेलो काळामाडीत. इकडं काळामाडीतनं असं गोल फिरून ह्या रस्त्यानं आलोय आता शॉर्टकट. आणि नंदी बघू शकता. आणि ह्यो रस्ता बरोबर आपल्या गावात जातोय. पहिल्यांदा भाजीला एवढा चालू आहे. जवळजवळ मला ते हळद परत असं बोल एवढा 10-12 किलोमीटर होईल. जास्तच लहान नाही. 10-12 किलोमीटर. तर विषय असा झालाय. पाक देपाळीच पाकच. भाजी देपाळाय. भारत देपाळाय. वडायचं म्हणून वडते ते. भाजी तर आवलंच टाकायला लागला. शेडजवळ आल्यावर स्पीड बघा भाजी. असं भाजी आहे. सर्वांचा लाडका भाजी. आवलं टाकायला लागला. कसं वाटतंय भाजी. ए भाजी अंगाव येते. अंगाव येते. अंगाव हे रे. अंगाव येते. अंगाव कसा बघतोय की कसा. भाज्याचं कासराव घेताय. टाप गाठली पाहिजे. टाप उडकतो. टाप पाडली साहेबांनी. हो कसं वाटतंय. चला घेतो आता. पाऊस पडायला. तर मिंकीच्या जोडीला अजून एक आलेली आहे टिंकी. मिंकी आणि टिंकी. पिंकी आणि मिंकी काय. हां नाही सॉरी हे टिकी आहे. ही टिकी. टिकी आणि टिकी. आणि चांगलेच रंगाळे दोघं पण. बाजीला चालून आणला. भारतला चालून आणला. आता सम्राटला घेतला आता आपण. आणि बाजीला बांधलाय मातीत बाहेर इथं. मग दाखवतो. ह्या साहेबापासून जायला म्हणजे मला शपथ. सर राधाला काल बाहेर बांधली. कारण की तिथं बेस पावडर टाकलेली म्हणून. आणि तो सम्राट शेट आत घेतला. आणि भाजीला इथं बांधलाय. कारण की भाजी शेटला म्हटलं नक्कीला साहेब जरा मग वाईते म्हणून म्हटलं इथं बांधावा. आणि आज चांगलाच व्यायाम बसला दोघांनी पण. जशी सोडली तशी मस्ती करायला लागली ती. बघा भाजीनं काय केली शेंगानं. म्हणजे भीत पाडतो का काय आता. खाद्य छोटूसाला भुका लागली असते. चला आता ऊन पण पडले. वैरण टाकतोय असं सगळेच नाही. हो भाजीचा दारा. भाजी पुढे कोण जायला झालेला का. हे भाजी शेतला खाते. भाजी पुढे कोण जायला तयार होईल. मग म्हटलं आपणच ठेवायचं. हो भाजी आणले थांब. सर मागे खावा. आणि भाजी शेटच्या जागेवाले सम्राट शेट.
काय मारायचं बाराला ठेवलं का तुला नाही आज रायबा तुला नाही आज बाळा रायबा हा तुला नाही आज तुला खाद्य नाही ऐ खाद्य नाही तुला आज तुला खाद्य नाही आज घाल घाल राधा उडेल थांब राधाला हिक थांब जरा 2-3 मोठी घाल भुका लागली त्या सगळ्याच बघ काय चाललंय काय चाललंय टिक्या टिकी टिक्या म्हणल्या वावर तू टिक्या टिक्या तर आम्ही आधी व्हायचं म्हणजे आपण पोहणे द्यायला तो नाही पुलावून त्या पुलावून इकडं असंच इकडच्या वाटतो आलूया गाड्या कशाला घातली रे लागा वर आडतील हो 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 तिनं गाडी बाहेर लावाय नाही तिकडं आणि हो पुला इथं आपण येतो चालत मोठ्या भाऊ आल्यापासून काय मासं खेकडे एकच काय नाही घ्यायचा एकच काय यायला घ्यायचं नाही तर निघाली मासं धरायला फक्त बाह्या शिड्यात काय खात नाहीत तर आवड आहे बाह्याला हो दीपक ड्रायव्हर मग तुम्ही नाही खात कर पुढल्या पंक्तीला असतो या चला तर बघा कसं मासं धरते ते आणि काल खेकडं धरलेलं ते पण शेअर करतो तुमच्याबरोबर खेकडं कसं धरलेलं ते काय तर म्हणलं जरा थोडंफार जरा वेगळं दाखवूया म्हणजे रायबा भाजी पण दाखवणार आपण फक्त जरा असा आधीमध्ये वेळ मिळाला की आम्ही आमचं हे असं उद्योग असतील ही म्हणजे आज शेअर करायचं तुमच्याबरोबर राहायला बहुतेक मोठी हे पुढील पण करू थांब कॅमेरा आहे का बघा पाहिला ना बाई आम्ही इकडं फर्स्ट टाइम इथं अरे बाह्या शेतचं पहिलं कहर तुला कुठं माहिती आहे ते काय काय करत होता पहिला लग्नाच्या आधी घरात जायचं ना आठवडाभर बाह्या शेत काय लागायचं गाईचं हल्ला लावलंय एक गाय सांभाळा विना झाल्या एक गाय माणसासनी हा तेच नाही सांभाळा विना झाल्या म्हणते तुम्ही काय विषय यायला काय दुसऱ्यांतर लागा सांभाळी असतीच होय डेपुडी माग लागली ती गाय आणि इकडे बांध त्याला देशी झालंय बाबा असं वाटत त्याला आवडत का भारी गेला का इकडं आणि विषय काय माहिती का राकेश बाबा गेली तू पुढे आत्ता म्हणजे मला वाटतं 1 तास झाला गेला ना पुढे तेव्हा म्हणत होता काय माहिती का इथंच वाड्यावरच करायचं होय ही ते केड होती रान ही सगळं मला आता पडीक काय मग एवढं रान का पडीक आहे आणि हा आणि शेणे गावात मी असून लहानपणापासून मोठा झालो तर फर्स्ट टाइम येत आले होय तर पहिल्यांदा आलो मी इथं वायच कमी दत्ताच्या मंदिराजवळ आलोच की आपण इथं दत्ताचं मंदिर आहे हा इथं एकटाच होईल बाबा तर आम्हाला रात झाली की घर कारण घरातला डोसच असतो तसा सुक्का होय का हे ह्याला रॉकीला राधाला इथला का लांब लांब दावे बांधले हो खरं जाणे काय उद्या काय का माय ना की गावात आणि त्यांचं पण लागा पोट भरलं व्यवस्थित आहे ना हिंडून खाणार जा ना इथं हाय की चूल दिसते का आंबे खाली नो बाई का पाडून ठेवले रे एवढं सगळं दीपक्याकडे होतं
आई गे आईला कुठे तिथं वे बर लका 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 काय नजारा आहे इकडं बघा पडला असतो दाखवून देणार हे पण एक भूतच आहे राखी आहे येऊ एकटा तर एकटा फिरतो तर होय याचा फार सांगायला राहिला गोंडा भाऊचा आज काय केलं बिट्टून व्हायच गोळाचा नाही पाठी वार घालली ती पटा वार आहे ती खरं जाणून पाहते हॅलो काय राहिलं हा हा बर बर हॅलो पिनकोड सांगतो मध्ये नाव का काटून बघ आलाय का हा चालतो चालतो हो हो हे नजारा बघू शकताय त्याला काय म्हणा भैया खराळ धबधबा बंधारा नाही धबधबा होता ना पहिला तो तिकडा आहे अरा अरा मग तिकडा आहे देव राखी हो लोका लोका काय रॉकी हो ब्लर काही रॉकी बघा की एकटाय आणि ब्लर दिसते हात करतो घेतले याला का भ्या वाटते का काय गेला बाबा काय ना काय फारसच आहे तिचं नाही तेव्हा नाही तेव्हा तिच्याकडे सांगतो बघितलं की ते दाखवलं की बघा इथं राकेश येत आहे बघा अगं श्रीशा तो टिक्क्याचा आहे काय डोसक्या पडला मोठा झालाय टिक्क्या बर बर आलो मी तिथं आलो थांब गंमत झाल्या श्रीशा आल्या रे श्रीशा मध्ये ते टिक्क्या नव्वद रडायला लागल्या ते मध्ये गेली का ना आठवडाभर गावाला सांगितलं बाह्यानं सगळं पुनर्वासात ती घरात आहे ती आहे ती घरात आहे आहे नव्ह का ती नव घरात आहे ती स्वतः जागा आहे नव्ह असं उतरायचं खाली काय नाही पहिले इथनं पहिला असतं नाही पहिला येतच नाही थांबा जरा बोट घालतो नाही जायला खाली नाही रेट आंघोळीला पहिली किती अवघड होती अय अरे हे वाई सोन्या सोन्याबाई दादा आहे ते का ह्याचा कार्यकर्ता राखीचा कार्यकर्ता काय थोडं चला चला काय गे कहलं का जोर राहिला का ठिकाणी विशेष हार्ड ओके बाहेर आला वाटतं हा धबधबा दाखवा राहिला शेनी नगरीतला धबधबा हो काय हो बघा लय मोठा होता पाहिला इथनं किती फूट खाली आहे अजून तो 10-15 फूट धबधबा पडतो इथनं खाली 10-15 फूट तरी आहे खाली एवढं पाला तिथं हे भारी दिसतो पुरा आले आणि तर इंग्रजाच्या काळातली भीत कुठं आहे रे इंग्रजाच्या काळातली भीत गेली बुडली काय पण आहे अजून
इथं कुठं तरी ही अशी भेट बांधलेली आहे तिकडे. भीतीनच होता दगड गेली गायब. दगड गायब झाली. चिरा चिरा ह्यो काय करायला लागलाय. का इथे यायला का हेच की इथं काय बाई एमएससीबी इथं एमएससीबी आणि इथं लायला दाराड कोसळायला अशी अशी गेलो का अवघड आहे की मग. मासे तर राखीचे जोरात काम आहे. कपडे धुवा लागलाय. साबण लाव साबण लाव निर्माई. हा जाऊ जाडून. हा बरोबर आहे. राकेश काय आहे मला काय मान्यावर असलं मग धर राकेश. काय दिसलंय मोबाईल देऊन टाकून तिकडे धर की. थांब काठी देतो थांब. इधर आज जाणार ते तिथं जायला काय ना दाखवायला हिरोळा नसला दुसरं काय झालं पालता होईल थोडी. द्या की मोडून. अय राकेश राहू दे ती मास बघा. काय काय ते काय आहे ते बाबा राकेश मार टाकून मोबाईल पडेल का काय आहे. हिरोळाच आहे नका येतो धाडच गावात ते ना राकेश तिकडे काय चांगलं पाणी सोडलं. एकच मासा दिसला एवढा जाळी झालं बाई एकच आहे. सोड तेवढा गावला इथे एक. दुसरा गावला दोन आहेत 2-3 गावलं. तर जुन्या आठवणी पुन्हा एकदा जागे झाल्या. पहिली ते 7वी 8वी पर्यंत ही हुडकत सगळ्या माळाला पळायचं गजगा. ते असं फरशी करायचं घासायचं जोरात आणि दुसऱ्याला चिटकायचं. ती पण आणि हिर एक खंड भाजी खंड काय काय ते पोरींचा खेळतो ते आणि खेळत होतो आम्ही. ह्यात गजगा असते दाखव थांब बघ. चला पोरीस नेतो खडखड खेळत बसते ते आपली. हिता हाय खरं हात नाही पुचत माझा. त्याला काट बघा घ्यायला कसं लागेल. तर एवढं गजग घेतली तर बघा कसं गजग अजून पाहिजे होय. श्रीशाला माहित पण नसेल काय होय. तुझ्यामुळे बाया बाहेर पडला काय. तर म्हटलं आज एक टेक घ्यावा एवढा. अय काय बोलत होता पापाचं काय बोलत होता. पाप लागेल
गिरायकाला काय म्हणताय? काय नाही मासं गावलं का नाही हा काय म्हणत माहितीये का मासं तोडू का म्हणायचं हा ते काय म्हणते ते थोडा पाप आपल्याला कशी लागते पाप लागते आपल्याला पाप लागते काय मासे जिवंतच असते तवा नाही जिवंत असते आपल्याला माहित नाही आणि गिरायक बोलवलं बनणार परत अरे मासं तोडून आणू काय हा आणा म्हणणार ते नव गिरायक जर नाही म्हटलं तोडू नका तर तसं ठेव कापणार का नाही का कसं खाणार आहे काय लागा राखी लागा खरंच धोरणी काय बरोबर बोलतोय भाऊ महिन्याला परपंच घेऊन आलाय कधी बाई कपडे काढ आल्यावर त्याने कपडे धुतलेले नाही ते सगळी गॅग घेऊन आला तेव्हा आज